नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजेंद्र भील ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। स्थानिक वेळ व प्रमाण वेळ या घटकावर आधारित NMMS परीक्षा, TET परीक्षा, टेट परीक्षा तसेच सरळ सेवेच्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारल्या जाणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा। तर चला पाहूया प्रश्न। प्रश्न पहिला, सूर्योदयानंतर जसजसा सूर्य आकाशात सरकतो तसतशी आपली सावली टिंबटिंब होत जाते। हा प्रश्न NMMS परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा, 1 उंच, 2 मोठी, 3 लहान, 4 स्थिर। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लहान। पुढचा प्रश्न पाहूया। 2 पृथ्वीच्या परिवलनामुळे कोणत्या नैसर्गिक घटकांचा अनुभव आपल्याला दररोज मिळतो? हा प्रश्न NMMS परीक्षा 2025 मध्ये विचारण्यात आलेला आहे। 1 सूर्योदय आणि सूर्यास्त, 2 चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण, 3 भूमिगत प्रवाह आणि पृथ्वीची चक्रीवार, 4 पावसाचे प्रमाण आणि तापमानातील बदल। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सूर्योदय आणि सूर्यास्त। पुढचा प्रश्न पाहूया। 3 पृथ्वीच्या परिवलनाचे परिणाम योग्य क्रमाने कसे अनुभवता येतात? बरोबर पर्याय ओळखा। हा प्रश्न NMMS परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा, 1 सूर्योदय, मध्याह्न, सूर्यास्त, मध्यरात्र, 2 सूर्यास्त, सूर्योदय, मध्यरात्र, मध्याह्न, 3 मध्याह्न, मध्यरात्र, सूर्योदय, सूर्यास्त, 4 मध्यरात्र, सूर्यास्त, मध्याह्न, सूर्योदय। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सूर्योदय, मध्याह्न, सूर्यास्त, मध्यरात्र। पुढचा प्रश्न पहा। 4 पृथ्वीच्या परिवलनादरम्यान घडणाऱ्या घटना खाली दिल्या आहेत, त्यापैकी गटात न बसणारी घटना कोणती? हा प्रश्न NMMS परीक्षा 2024 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा, 1 पश्चिमेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात, 2 पूर्वेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने अंधारात असतात, 3 जे रेखावृत्त सूर्यप्रकाशात येते तेथे मध्यरात्र होते, 4 जे रेखावृत्त अंधारात जात असते त्या रेखावृत्तावर सूर्यास्त होत असतो। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जे रेखावृत्त सूर्यप्रकाशात येते तेथे मध्यरात्र होते। ही घटना गटात न बसणारी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। पुढचा प्रश्न पाहूया। 5 पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची एकच बाजू दिसते, कारण? हा प्रश्न NMMS परीक्षा 2024 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा, 1 चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखाच असतो, 2 चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी भिन्न असतो, 3 पृथ्वीच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखाच असतो, 4 पृथ्वीच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी भिन्न असतो। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखाच असतो, म्हणून चंद्राची एकच बाजू आपल्याला दिसते। 6वा प्रश्न पहा। पृथ्वीवरील उत्तर गोलार्धातील उन्हाळा ऋतू कालखंड योग्य पर्याय कोणता? हा प्रश्न NMMS परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा, 1 मार्च ते सप्टेंबर, 2 सप्टेंबर ते मार्च,
3 जून ते डिसेंबर, 4 डिसेंबर ते जून. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मार्च ते सप्टेंबर. पुढचा प्रश्न पहा. 7 भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरील वेळेनुसार ठरविली जाते? हा प्रश्न NMMS परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 82 अंश 30 मिनिटे पश्चिम, 2 82 अंश 30 मिनिटे पूर्व, 3 22 अंश 30 मिनिटे पश्चिम, 4 22 अंश 30 मिनिटे पूर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 82 अंश 30 मिनिटे पूर्व. पुढचा प्रश्न पहा. 8 जागतिक प्रमाण वेळेनुसार भारतात सकाळी 8 वाजले असतील तर ग्रीनिच येथे किती वाजले असतील? हा प्रश्न NMMS परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 दुपारचे 1 वाजून 30 मिनिटे, 2 दुपारचे 2 वाजून 30 मिनिटे, 3 सकाळचे 2 वाजून 30 मिनिटे, 4 सकाळचे 1 वाजून 30 मिनिटे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सकाळचे 2 वाजून 30 मिनिटे. पुढचा प्रश्न पहा. 9 इराणमधील मशाद हे शहर साधारणपणे 60 अंश पूर्व रेखावृत्तावर आहे. जेव्हा ग्रीनिचला दुपारचे 12 वाजले असतील तर मशाद या शहराची स्थानिक वेळ कोणती असेल? हा प्रश्न NMMS परीक्षा 2024 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 सकाळचे 8, 2 रात्रीचे 8, 3 दुपारचे 4, 4 सकाळचे 4. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दुपारचे 4. पुढचा प्रश्न पहा. 10 पृथ्वीच्या परिवलनास 24 तासाचा कालावधी लागतो. एका तासाला पृथ्वीवरील टिंब रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. पर्याय पहा. 1 5, 2 10, 3 13, 4 20. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 15. पुढचा प्रश्न पाहूया. 11 कोणत्याही 2 लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत किती मिनिटांचा फरक असतो? पर्याय पहा. 1 15, 2 4, 3 30, 4 60. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4. पुढचा प्रश्न पाहूया. 12 भारताची प्रमाणवेळ कोणत्या शहरावरील रेखावृत्तावरून ठरवण्यात आली आहे? पर्याय पहा. 1 मेरठ, 2 मिरज, 3 मिर्झापूर, 4 मलकापूर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मिर्झापूर. पुढचा प्रश्न पाहूया. 13 भारतात एक प्रमाणवेळ निश्चित केली असून ब्राझीलमध्ये टिंब प्रमाणवेळा निश्चित आहेत. हा प्रश्न TET पेपर 2 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 5, 2 2, 3 3, 4 4. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 4. कारण ब्राझीलच्या पूर्व पश्चिम रेखावृत्ती विस्तार खूप जास्त आहे, म्हणून त्या ठिकाणी 4 प्रमाणवेळा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न पहा. 14 22 जून रोजी उत्तर ध्रुवावर टिंब तासांचा दिवस असतो. हा प्रश्न TET पेपर 2 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 0 तास, 2 12 तास,
3 18 तास, 4 24 तास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 24 तास. पुढचा प्रश्न पाहूया. 15. पृथ्वीवर एकूण टिंब अक्षवृत्ते व टिंब रेखावृत्ते आहेत. पर्याय पहा. 160 अक्षवृत्ते व 300 रेखावृत्ते. 2 181 अक्षवृत्ते व 360 रेखावृत्ते. 3 221 अक्षवृत्ते व 361 रेखावृत्ते. 4 118 अक्षवृत्ते व 321 रेखावृत्ते. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 181 अक्षवृत्ते व 360 रेखावृत्ते. पुढचा प्रश्न पहा. 16. विषुववृत्तापासून 300 अंश कोनीय अक्षवृत्त अंतरावर अमेरिका खंडातील टिंब हे स्थान येते. हा प्रश्न TET पेपर 2 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 बसरा, 2 लासा, 3 न्यू ऑर्लिन्स, 4 कैरो. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 न्यू ऑर्लिन्स. पुढचा प्रश्न पहा. 17. जगाचे टिंब काल विभाग करण्यात आलेले आहेत. पर्याय पहा. 1 24, 2 15, 3 60, 4 4. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 15. पुढचा प्रश्न पाहूया. 18. पृथ्वीवरील 2 लगतच्या अक्षवृत्तांमधील प्रत्यक्ष अंतर सर्वत्र टिंब किलोमीटर एवढे आहे. पर्याय पहा. 1 110 किलोमीटर, 2 111 किलोमीटर, 3 115 किलोमीटर, 4 117 किलोमीटर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 111 किलोमीटर. पुढचा प्रश्न पहा. 19. पृथ्वीला 1 अंशात फिरण्यास टिंब मिनिटे लागतात. पर्याय पहा. 1 4 मिनिटे, 2 8 मिनिटे, 3 16 मिनिटे, 4 15 मिनिटे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4 मिनिटे. पुढचा प्रश्न पाहूया. 20. उत्तर गोलार्धात सर्वात जास्त दिनमान कोणत्या दिवशी असते. पर्याय पहा. 1 21 मार्च, 2 21 जून, 3 22 सप्टेंबर, 4 22 डिसेंबर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 21 जून. पुढचा प्रश्न पाहूया. 21. 82 अंश 30 मिनिटे पूर्व ते 82 अंश 30 मिनिटे पश्चिम या 2 ठिकाणांच्या स्थानिक वेळात किती फरक असेल. पर्याय पहा. 1 9 तास, 2 10 तास, 3 11 तास, 4 12 तास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 11 तास. पुढचा प्रश्न पाहूया. 22. भारतीय प्रमाणवेळ टिंब पासून अधिकृतपणे लागू झाली. पर्याय पहा. 1 जानेवारी 1908, 2 1 जानेवारी 1906, 3 1 जानेवारी 1905, 4 1 जानेवारी 1907.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1 जानेवारी 1906. पुढचा प्रश्न पहा 23. भारतीय प्रमाणवेळ जागतिक प्रमाणवेळेपेक्षा टिंबटिंब वेळाने पुढे आहे. पर्याय पहा 1 5 तास 30 मिनिटे, 2 5 तास 20 मिनिटे, 3 5 तास 10 मिनिटे, 4 5 तास 15 मिनिटे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5 तास 30 मिनिटे. पुढचा प्रश्न पहा 24. भारताच्या मध्यातून कोणती महत्त्वाची अक्षवृत्त रेषा जाते? पर्याय पहा 1 मकरवृत्त, 2 कर्कवृत्त, 3 विषुववृत्त, 4 मूल रेखावृत्त. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर्कवृत्त. पुढचा प्रश्न पहा 25. खाली दिलेल्या आकृतीनुसार उत्तर गोलार्धात 22 डिसेंबर रोजी कोणता ऋतू असेल? पर्याय पहा 1 उन्हाळा, 2 हिवाळा, 3 पावसाळा, 4 यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हिवाळा. पुढचा प्रश्न पाहूया 26. पृथ्वीवरील कोणत्याही 2 ठिकाणांच्या स्थानिक वेळातील फरक समजण्यासाठी टिंबटिंब बाबी आवश्यक आहे. योग्य पर्याय निवडा. पर्याय पहा 1 दोन्ही ठिकाणांची मध्यान्हाची वेळ माहीत असावी लागते, 2 दोन्ही ठिकाणांच्या रेखावृत्तातील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो, 3 दोन्ही ठिकाणांच्या प्रमाण वेळातील फरक माहीत असावा लागतो, 4 आंतरराष्ट्रीय वार रेषेनुसार बदल करावे लागतात. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दोन्ही ठिकाणांच्या रेखावृत्तातील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो. पुढचा प्रश्न पाहूया 27. दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता असतो? पर्याय पहा 1 21 जून, 2 22 डिसेंबर, 3 23 मार्च, 4 21 मार्च. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 22 डिसेंबर. तर मित्रांनो, आज आपण स्थानिक वेळ व प्रमाण वेळ या घटकावर आधारित अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांविषयीची माहिती अभ्यासली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा, म्हणजे त्यांनाही अभ्यासात मदत होईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.